डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात जवळजवळ 3,500 मरीन्सची मूव्हमेंट केली आणि त्यांना इराणच्या बॉर्डरच्या जवळ आणलं. आता असं म्हटलं जात होतं की डोनाल्ड ट्रम्प कदाचित होर्मुझच्या संदर्भातला काहीतरी निर्णय घेतील किंवा असंही म्हटलं जात होतं की खर्ग आयलँड डायरेक्ट त्यावर हल्ला करतील डोनाल्ड ट्रम्प आणि तिथं ते आपल्या ताब्यात घेऊन इराणची आर्थिक नाकेबंदी करायचा प्रयत्न करतील. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात असा काही प्लॅन नसून त्यांच्या डोक्यात असं चाललंय की डायरेक्ट इराणच्या ज्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर हल्ला करायचा आणि इराणनं जे 450 kg युरेनियम जमा करून ठेवलंय, ज्याचं 60% पर्यंत एनरिचमेंट केलेलं आहे, ते सगळं 450 kg युरेनियम तिथून उचलून आणायचं. म्हणजे थोडक्यात इराणकडे जे काही अणुबॉम्ब सध्या आहेत ते सगळेच्या सगळे उचलून परत आणायचे. अर्थात हे ऑपरेशन वाटतं तेवढं सोपं नाही, कारण हे ऑपरेशन काय क्विकली जाऊन करून आलं अशा पद्धतीचं ऑपरेशन नाही. यामध्ये भरपूर वेळ जाऊ शकतो. नेमकं हे ऑपरेशन काय आहे, इराणच्या डोक्यात काय चाललंय, अमेरिकेच्या डोक्यात काय चाललंय आणि नेमकं हे पॉसिबल आहे किंवा नाही, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ही जी संस्था आहे ती संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे अंडर काम करते. आता या संस्थेकडं पूर्वी या इराणचं मॉनिटरिंग असायचं, त्यामुळे या संस्थेला माहिती आहे की इराणमध्ये नेमकं काय चाललंय आणि कोणत्या लेवलपर्यंत चाललंय. त्यामुळे या संस्थेचे जे डायरेक्टर जनरल आहेत राफेल ग्रॉसी यांनी असं सांगितलं होतं की इराणकडे जवळजवळ 450 किलो युरेनियम आहे, ज्याचं 60% पर्यंत एनरिचमेंट झालंय. म्हणजे 60% एनरिचमेंट झाला असेल तर एखादा छोटा मोठा बॉम्ब त्यातून बनू शकतो. जर हे एनरिचमेंट 90% गेलं तर त्याला आपण डायरेक्ट अणुबॉम्ब म्हणू शकतो आणि तो खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान जगभर करू शकतो. आता सध्या इराणकडे तेवढा नसला तरी 60% एनरिच केलेलं युरेनियम आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि अमेरिकेला नेमकं तेच पाहिजे. आता हे युरेनियम नेमकं आहे तरी कुठं, तर तुम्हाला आठवत असेल की जून महिन्यात जे मागच्या वर्षी युद्ध झालं त्यामध्ये अमेरिकेनं फॉर्दो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणी हल्ला केला होता जिथं इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज होत्या आणि त्यावेळेला बंकर बस्टर बॉम्ब तिथं मारलेले होते, कारण जमिनीखाली या न्यूक्लिअर फॅसिलिटीज होत्या हे अमेरिकेला माहिती होतं. पण तेव्हा जरी डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय क्लेम केला असला, जिंकलो असं जाहीर केलं असलं, तरीही त्यांना माहिती आहे की त्यांच्या हातात युरेनियम लागलेलं नाही किंवा युरेनियम उद्ध्वस्त देखील झालेलं नाही. तर असं म्हटलं जातंय की आता सध्या नतांज आणि इस्फहान या 2 ठिकाणी हे जमिनीमध्ये जवळजवळ 40 ते 50 वेगवेगळ्या सिलेंडर्समध्ये भरून हे युरेनियम ठेवलेलं आहे आणि अमेरिकेच्या डोक्यात आहे की तिथं जायचं आणि हल्ला करायचा आणि युरेनियम घेऊन यायचं. राफेल ग्रॉसी यांचं असं मत आहे की इराणकडे आता सध्या 90% जरी एनरिचमेंट केलेलं युरेनियम नसलं, म्हणजे डायरेक्ट अणुबॉम्ब नसला, तरी त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत, त्यांच्याकडे तेवढे सायंटिस्ट आहेत की ते त्याचं 90% पर्यंत एनरिचमेंट करू शकतात आणि न्यूक्लिअर बॉम्ब बनवू शकतात. आता डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचं सध्या जे नेतृत्व आहे, पीट हेग्सेथ वगैरे, या सगळ्यांच्या डोक्यात असं चाललंय की इराणमध्ये जवळजवळ अंतर्गत भागात असलेल्या या सगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज पर्यंत हे मरीन्स उतरतील, त्यांना हवेतून जाऊन तिथं ड्रॉप केलं जाईल. तिथं उतरल्यानंतर ते या नतांज आणि इस्फहान या संपूर्ण न्यूक्लिअर फॅसिलिटीजचा ताबा घेतील. म्हणजे तिथं असलेल्या IRGCचे लोक किंवा इतर लोकांना ते मारून टाकतील आणि तिथं जाऊन जे काही सिलेंडर्समध्ये भरून ठेवलेलं युरेनियम आहे ते आपल्या ताब्यात घेतील. ते घेतलेलं युरेनियम घेऊन त्यांच्या कुठली तरी जी एअरफील्ड ते उभं करण्याचा विचार करतायत त्या एअरफील्डवरती येतील आणि तिथून मग त्यांना एअरलिफ्ट केलं जाईल. तिथं काही विमानं अमेरिकेची पोहोचतील आणि त्यांना ते घेऊन बाहेर पडतील. आता हे ऑपरेशन बोलताना जरी आपण 1 मिनिटाच्या आत सांगत असलो तरी प्रत्यक्षात ते 1 दिवसात, 2 दिवसात किंवा आठवड्याभरात देखील होईल असं काही सांगता येत नाही. त्याला जास्त वेळ लागू शकतो. हे मोठं ऑपरेशन आहे, तिथं जायला पाहिजे, तिथं जाऊन पहिल्यांदा टेक्निकली सगळा ताबा घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर ते शोधायला पाहिजे आणि शोधल्यानंतर मग ते कसं उचलायचं, कसं कॅरी करायचं, त्याची मुवमेंट कशी होणार, या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत आणि त्यासाठी भरपूर वेळ जाऊ शकतो. त्यामुळे इतकं इझी ऑपरेशन नाही. म्हणून डोनाल्ड ट्रम्प असाही विचार करतायत की आणखी 10,000 सैन्य इराणमध्ये धाडायचं आणि तिथं त्यांना एक सपोर्ट म्हणून त्यांना तिथल्या बाजूने उभं करायचं, जेणेकरून इराण त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट हल्ला करणार नाही. आता हे ऑपरेशन बोलायला जरी सोपं किंवा शक्य असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे खूप अशक्य कोटीतलं आहे, कारण या ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सैनिक कामाला येऊ शकतात, म्हणजे मारले जाऊ शकतात. कारण इराण युरोपपर्यंत अगदी दिएगो गार्सिया बेटापर्यंत हल्ला करू शकतो, इतकी इराणकडे मिसाईल कॅपॅसिटी आहे. त्यामुळे इराणच्या अंतर्गत भागात जर अमेरिकेचे सैन्य उतरून असं काही करत असेल तर त्यांच्यावरती हल्ला करणे इराणसाठी फार अवघड असणार नाही. तिथं ते अगदी प्रिसिजन स्ट्राईक करून एक सैनिकाला मारू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे ऑपरेशन भरपूर वेळ लागू शकतं, त्यामुळे चटकन या सैन्याला तिथून बाहेर पडता येणार नाही. कदाचित तोपर्यंत इराणची IRGC या सगळ्या सैनिकांना घेरून तिथल्या तिथं मारू शकते, कारण इराणची जी IRGC आहे, हे जे सैन्य आहे ते अगदी काही संपलेलं मेलेलं सैन्य नाही आहे. ते आत्ता अमेरिकेविरोधात लढतंय आणि अतिशय प्रभावीपणे लढते.
त्यामुळे इतक्या सहजपणे इराणमधलं ते न्यूक्लिअर फॅसिलिटीज भेदून तिथं आज जाऊन सगळं काही उचलून परत आलबेलमध्ये बाहेर पडता येणार नाही. या सगळ्याचा परिणाम कदाचित असाही होऊ शकतो की एखादं न्यूक्लिअर वॉर म्हणजे एखादं अणुयुद्ध सुरू होऊ शकतं. इराणकडे ऑलरेडी जे 60% युरेनियम आहे ते कुणावर तरी मारा करू शकतात, कदाचित इस्रायलवरती किंवा डायरेक्ट अमेरिकेवरती मारा करायचा प्रयत्न करू शकतात वेगवेगळ्या माध्यमातून. आता माहिती नाही आपल्याला की डायरेक्ट मारा करता येत नाही एवढंच माहिती आहे आपल्याला, पण तरी देखील ते प्रयत्न करू शकतात. त्यामुळे यातून काय हातात पडेल हे आता जरी सांगता येत नसलं तरी हे जे आता चाललेलं युद्ध आहे हे पुढच्या टप्प्यात जाऊ शकतं, आणखी पेटू शकतं, एवढं मात्र आपण आता म्हणू शकतो. कारण इराण इतक्या सहजपणे आपल्याकडे असलेलं युरेनियम देणार नाही, कारण त्यांना दुसरीकडून युरेनियम मिळण्याचा कोणतेही चान्सेस सध्या नाहीत. आणि त्यांच्याकडे असलेलं युरेनियम गेलं तर इराणला हवं तेव्हा इस्रायल किंवा अमेरिका मारू शकतील. कारण इराणसाठी हे युरेनियम म्हणजे न्यूक्लिअर डेटरन्स आहे. त्यांच्यासाठी एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी आहे की जर त्यांनी 90% पर्यंत त्याला एनरिच केलं तर कुणीही त्यांच्याकडे वाकडी नजर करून बघणार नाही, कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब असेल आणि ते कुणावरही जाऊन ते ड्रॉप करू शकतात. या सगळ्या भीतीमुळं इराणला आता सध्या तरी हे आपल्याकडचं युरेनियम देऊन चालणार नाही. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी चंग बांधलाय की त्यांना हे युरेनियम हवंय. त्यांनी ज्या 15 अटी घातलेल्या होत्या इराणला, त्यामध्ये त्यांनी हे मांडलेलं होतं की आम्हाला तुम्ही एवढे युरेनियम देऊन टाका, आम्ही सीज फायर करू. पण प्रत्यक्षात इराणनं त्या सर्व अटी फेटाळलेल्या होत्या, कारण त्यांना माहिती आहे युरेनियम दिल्यानंतर कुठलाही तह करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण ती इराणची सगळ्यात वाईट बाजू असेल जर असा कुठला तह झाला तर. या संपूर्ण परिस्थितीबद्दल खरंच हे ऑपरेशन शक्य आहे का? इराणमध्ये जाऊन इराणचे अणुबॉम्ब एक प्रकारे घेऊन येणं हे शक्य वाटतं तुम्हाला? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध माघार घेऊन थांबवलं पाहिजे, अन्यथा हे युद्ध जास्त पुढच्या टप्प्यात जाईल तेवढं अमेरिकेला आणि इस्रायलला जड जाईल? नेमकं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.